मरीन ड्राईव्हवरून वांद्र्याला आता तुम्ही अवघ्या 15 मिनिटांमध्ये जाऊ शकता, कारण कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सी लिंकला जोडणारा पूल आजपासून वाहतुकीसाठी सुरू होतोय। कोस्टल रोड सी लिंक जोडणाऱ्या पुलाचं काल मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं आणि त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येतोय। हा पुलाची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। वाहतुकीवरचा बराचसा भार यामुळे कमी होणार आहे आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून वांद्र्याला आता अवघ्या 15 मिनिटांमध्ये जाणं शक्य होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि आजपासून हा पूल आता त्याच्यावरून वाहतूक सुरू झालेली आहे, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय? नक्कीच आपण बघितलं तर कोस्टल रोड आता प्रवाशांच्या सेवेत पूर्ण क्षमतेने रुजू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून जी उत्तर वाहिनी मार्गिका आहे ती आजपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली आहे, जी थेट वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत जाते। खरं तर आपण आधी जर बघितलं तर जेव्हा ही मार्गिका सुरू नव्हती तेव्हा वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत जाण्यासाठी अगदी दाटीवाटीतून त्याचसोबत वाहतूक कोंडीतून मरीन ड्राईव्ह पर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 1 तासाचा कालावधी लागत होता। मात्र आता उत्तर वाहिनी मार्गिका सुरू झाल्यामुळे आता हा प्रवास फक्त 18 मिनिटातच पूर्ण करता येणार आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड आता मुंबईकरांच्या नागरिकांच्या सेवेत रुजू झालेला आहे। काल जी उत्तर वाहिनी मार्गिका आहे जी वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत जाते, या मार्गिकेचं काल उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। खरं तर जी मार्गिका दक्षिण वाहिनी मार्गिका आहे जी मरीन ड्राईव्ह पासून ते वांद्रेपर्यंत येते, त्या मार्गिकेचं उद्घाटन सप्टेंबरमध्ये करण्यात आलेलं होतं आणि आता जी मार्गिका जी उत्तर वाहिनी मार्गिका आहे त्या मार्गिकेचं कालच उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आणि वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत प्रवास करणं आता फक्त 18 मिनिटातच शक्य होणार आहे। यामुळे इंधनाची तर बचत होणारच आहे, मात्र त्याचसोबत वेळ जो तासनतास आपल्याला वाहतूक कोंडीतून प्रवास करत हा संपूर्ण मार्ग आपण कापत होतो, मात्र तो आता काही मिनिटातच शक्य होणार आहे। आपण बघू शकतो 60 गाड्या या मार्गिकेवरून धावत आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो कोस्टल रोडमुळे। खरं तर नागरिकांना आता मुंबईमध्ये सुसाट प्रवास करणं हे शक्य मानलं जातं। त्यामुळे आता या दोन्ही मार्गिका ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या, कोस्टल रोडला सी लिंकने जोडण्यात आलेला आहे, त्यामुळे सी लिंक आणि कोस्टल रोडने प्रवास करत आता काही मिनिटातच आपण दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई आणि उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई असा प्रवास आपण करू शकतोय। आपण बघितलं तर सकाळपासूनच खरं तर काल उद्घाटन झाल्यानंतर प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं होतं की सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला असणार आहे, म्हणजे रोज सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत लोक या रस्त्याने प्रवास करू शकणार आहे। सुसाट गाड्या आपल्याला पळताना पाहायला मिळत आहे, कुठेही वाहतूक कोंडी नाही। सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्याला तासनतास लागणार नाही उत्तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईपर्यंत जाण्यासाठी, त्यामुळे आता मोठं गिफ्ट असं म्हणावं लागेल प्रशासनाचं जे नागरिकांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 7 वर्षापासून मुंबईकर कोस्टल रोडच्या या कामाचं आतुरतेने वाट बघत होते की कधी पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत रुजू होणार, जेणेकरून वाहतूक कोंडीचा सामना त्यांना जास्तीचा करता येणार नाही। त्यामुळे आता 7 वर्षानंतर खरं तर आता पूर्णपणे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे कोस्टल रोडचं। फक्त काही ठिकाणी जे काम राहिलेलं आहे ते वीकेंडला किंवा मग 12 नंतर करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी बाब म्हणावी लागेल, आनंदाची खुशखबर जी आहे ती म्हणावी लागेल, जी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर वाहिनी मार्गिका जी आहे त्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे आता दोन्ही मार्गिका या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे कोस्टल रोडला सी लिंकला जोडल्यामुळे आता मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे आणि आता सुसाट प्रवास आणि जो वेळ आहे तो मुंबईकरांचा वाचणार आहे। अगदी त्यामुळे सिग्नल मुक्त असा वेगवान प्रवास या मार्गावरून शक्य होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।